साहेब, आम्ही गरीब आहे, परंतु भिकारी नाही झालेलो. तुमच्या या शासनाच्या धोरणानुसार आम्ही गरीब झालो. आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या, आम्ही आकाशात उड्डाण मारू. नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. काही दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब, आपण शेतकऱ्यांची तुलना ही अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी केलेली आहे, हे योग्य नाही. वास्तविक साहेब, तुमच्यासारखा महिन्याला 2 लाख रुपये पगार आमच्या शेतकऱ्यांना नाही. तुमच्या जसा पीएनना महिन्याला पगार मिळतो तसा आमच्या शेतातील शेतमजुरांना मिळत नाही. साहेब, तुम्हाला एसटी प्रवास मोफत आहे, रेल्वे प्रवास मोफत आहे, विमान प्रवास मोफत आहे. इतकेच काय साहेब, तुम्हाला दवाखानासुद्धा मोफत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही घेतलेल्या कर्जाला व्याजसुद्धा नाही. पण आमची शेतकरी हे व्याज भरता येत नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. आणि अशा परिस्थितीतही आमचा शेतकरी सापाच्या डोक्यावर पाय ठेवून, त्याचबरोबर पायात काटे घुसले असताना सुद्धा शेती करतो. कधी त्याच्या अंगावर वीज पडते, तर कधी त्याच्या अंगावर झाड पडतं, कधी त्याला वाघ फाडून खातो, तर कधी हत्ती त्याला पायात तुडवतो, तर कधी गवा आपलं शिंग त्याच्या बरगडीत घुसवतो. आणि अशा परिस्थितीतही तो आपली शेती करतो, अन्नधान्य पिकवतो आणि या देशाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करतो. आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे धान्याचे कोठारं तो भरून काढतो. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी हा भिकारी असू शकत नाही. त्यामुळं साहेब, आपण जे शेतकऱ्यांच्याबद्दल अप्रत्यक्षपणे भिकारी असा उल्लेख केलेला आहे तो योग्य नाही. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आपण जे काही शेतकऱ्यांच्याबद्दल अप्रत्यक्षरित्या भिकारी हे वाक्य वापरले आहे ते आपण मागं घ्यावं. आपण शेतकऱ्यांची माफी मागावी. साहेब, हा आपण शेतकऱ्यांचा अपमान केलेला नाही, तो तुमच्या विचारांचा अपमान आहे. आणि त्यामुळं साहेब, आपण शेतकऱ्यांची माफी मागावी एवढीच मी या निमित्तानं आपणाला विनंती करतो. धन्यवाद.